तर रामराम मित्रांनो, माझं नाव आहे शंकर आणि हा आपला 8वा ब्लॉग आहे. तर आज सकाळी सकाळी आपल्याला जायचं होतं एका गावाला. तर गावाला जाण्याच्या अगोदर आपण आलो आहोत मंदिरात दर्शनासाठी. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या, आम्ही पण दर्शन करून घेतो. असं म्हणतात की महादेवाचं दर्शन करण्या अगोदर आपण नंदीचं दर्शन करावं. त्यामुळे नंदीचं दर्शन केलं आणि आपण गेलेलो मंदिरात. तर मंदिरात गेल्यानंतर आपण घेतलं महादेवाचं दर्शन. टणकन घंटा वाजला आणि निघालो मंदिराच्या बाहेर. मंदिरामध्ये आपले काका दर्शन घेऊ लागले. तोपर्यंत म्हणलं आपण चला एक छोटीशी क्लिप घेऊ. तर आपल्या मंदिराचा परिसर मित्रांनो कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिरात दर्शन करून आपण जाणार होतो आता गावाला. काका गाडीपाशी उभं टाकले होते. तिथे 2 वानर बसले होते. कसे बघू लागले बघा. गावाला जाऊन आल्यावर आपण गेलो दुकानात. तर आपला अनिकेत भाऊ घड्याळाला काय करू लागला की घडी बसणी गेली त्याला. एकदा कशी बसली आणि उतरला खाली खुर्चीच्या. गिऱ्हाईक नाही काय नाही, सोन्या चांदीचे एवढे भाव वाढलेत. एकदम निवांत बसले होते आम्ही तिघे पण. अक्षय भैया, आमचे बापूजी, आता आला आपला अनिकेत भाऊ. मग संध्याकाळचा टाईम झाल्यावर मा भाऊ म्हणला आपण जाऊ आता शेताला झोपायला. तर आपण शेताकडून अगोदरच दुसऱ्या शेताकडून आपण चारा आणला होता. तर हेच चारा घेऊन आपल्या आखाड्यावर जायचं आहे. चारा घेतला गाडीवर मी आणि आपला उमा भाऊने घेतलं कॅटली आपली दुधाची. कस काय दुकान सोडले मग. तर चारा घेऊन आम्ही आल्या होत्या शेती. कुत्र्याला चपाती वगैरे काढून ठेवली. भाऊना आपल्या महाराजांचा एक डायलॉग मारला. एकदा आपल्याला फेमस व्हायचं वाला एकदा डायलॉग. कुत्र्याचे डोळे कसे आहे भूत दिसायचे. धरण वाईक तर राष्ट्रगीत पाठ नाही म्हणते त्याला म्हणतोय झेंड्यावडी उभं टाकते म्हणलं झेंडा खाली आणून गेलाच जरी. हो तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग इथं संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.